चिपळूणमध्ये आहोत. महायुतीचा जल्लोष कशा प्रकारे फटाक्यांच्या आतिषबाजीत आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण बघतोय महायुतीच्या द्वारे हे घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत. आपण या ठिकाणी चिपळूणमध्ये महायुतीचा जो उमेदवार आहे उमेश सपकाळ हे नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेले आहेत. त्यांची पत्नी आपल्या सोबत आहे. काय वाटतंय आपल्याला? पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये होते आणि निवडून आलेले आहेत. खूप खूप आनंद होतोय. हा क्षण आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे. कारण हा विजय आहे चिपळूणच्या जनतेचा, वरिष्ठ नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा. सगळ्यांनीच आम्हाला छान सहकार्य केलं आणि हा विजय निश्चितच त्यांचा आहे. पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले होते. काय वाटलं होतं आपल्या मनामध्ये निवडून येतील किंवा नाही, केव्हा धाकधूक झाली होती? ही नगराध्यक्षाची निवडणूक आहे. पहिली नगरसेवकची झालेली आहे, पण आता टप्प्याटप्प्याने नगराध्यक्षासाठी उभे होते. पण विश्वास होता. आज जनतेने खूप आम्हाला पाठिंबा दिला होता. गेली 10-15 वर्ष कामाची पोचपावती आज ही जनतेने दिली आहे आम्हाला. कार्यकर्त्यांचा जल्लोष, कार्यकर्ते सुद्धा आहेत. काय ताई आपल्याला वाटतं? मी महिला आघाडी शिवसेना प्रमुख आहे. मला खात्री होती उमेदवार नक्कीच येईल. त्यांच्या कामाची पोचपावती एकनाथजी शिंदे ज्या दिवशी सभा झाली त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित झाला. एकच वादा उमेद दादा, आणि ते नक्कीच पुढचं चिपळूणचं भवितव्य घडतील. आणि आम्हाला एकनाथजी शिंदे यांनी तरुण लोकांना संधी दिली, त्याच्यात आम्ही खुश आहोत. आपल्यासोबत अजून काही भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. काय सांगाल, एकंदर काय भावना आहेत? बोला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा युतीचा विजय होणार हे 100% होतं आणि त्याच्यामुळे हा विजय निश्चित होता. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीची महाराष्ट्रामध्ये पण सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे आणि त्यांनी केलेल्या विकास कामांच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम लोकांपुढे केलं. त्याच्यामुळे हा विजय निश्चित होता. वागरमध्ये काय परिस्थिती आहे? वागरमध्ये सुद्धा युतीचीच सत्ता येणार, सगळ्याच्या सगळ्या सीट येणार. अजून सुद्धा आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. ताई काय सांगाल, काय वाटतंय? मी सांगते, भारतीय जनता पार्टीचा हा 100% विजय होणार होता. आम्हाला कल्पना होती आणि तशी आमचे प्रशांतजी यादव यांनी अथक प्रयत्न केले होते. समंजसपणाने सगळ्या आपल्या कामगारांना एकजुटीने एकत्र केलं. घाबरायचं नाही. पक्ष आपण जे भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार करतोय त्याच्यात आपल्याला एकनाथजी शिंदे, मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस आपल्याला खूप सहकार्य करणार, स्पष्ट सांगितलं. आपल्यासोबत अजून सुद्धा काही पदाधिकारी आहेत. युतीने संघटितपणे खूप चांगलं काम केलं आणि त्याचं हे फळ आपण बघतोय. संघटित असल्यावर काय करू शकतो हे इथे निदर्शनास आलंय आपल्या. आणि खूप आता इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये खूप चांगलं चित्र बघायला मिळेल आणि खूप आता सगळ्यांचं मॉरल खूप वाढलेलं आहे या सगळ्या निकालामुळे. नक्कीच. आणि चिपळूण आपण खूप चांगल्या पद्धतीनं चिपळूणची घडी बसवूया, चिपळूणला शिस्त लावूया आणि खूप सुंदर चिपळूण आपलं आहे तसं जे पूर्वी आपण स्वप्नावर चिपळूण बघत होतो त्या चिपळूणची निर्मिती करूया. सर्व जनता आपण आपल्या पाठीशी आहे आणि अशीच पाठीशी पुढेही राहणार आहे ही अपेक्षा बाळगूया. आणि खूप छान झालेलं आहे आणि इथून पुढे खूप चिपळूणचं भवितव्य छान आहे. महायुतीतनं राष्ट्रवादी बाहेर पडली होती. आपल्याला वाटलं होतं विजय होईल असं? नक्कीच महायुतीतून जरी राष्ट्रवादी बाहेर राहिले असले तरी विजय हा नक्कीच होता याची पूर्णपणे खात्री आम्हाला होती. आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांचा जल्लोष शिगेला पोहोचलेला आहे. कारण चिपळूणमध्ये शिंदे शिवसेनेचा नगराध्यक्ष महायुतीकडून उमेश सपकाळ हे निवडून आलेले आहेत. रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, चिपळूण.